हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. सो व्हेरी इम्पॉर्टंट आणि आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचं. ट्रस्ट मी, दिस इज इझी टाईप. सो तुम्हाला एकदा समजलं की तुम्ही याच्यावरचे कुठलाही क्वेश्चन इझिली करू शकता. अंडरस्टँडिंग इज द की. हे सगळ्यात महत्वाचं आहे, समजून घेणं. तर आता सुरुवात करूयात आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. त्याला शॉर्टकट मध्ये आपण म्हणतो LDE. बरोबर, LDE, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. दोन प्रकार किंवा दोन फॉर्म आहेत ह्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे, ते आपण आता बघणार आहोत. सो फर्स्ट आपण स्टार्ट करूयात. पहिलं दोन व्हेरिएबल असतात आपल्याकडे, लिनियर इन एक्स आणि लिनियर इन वाय. तर मी दोन्ही फॉर्मॅट तुमच्या समोर ठेवणार आहे. आता पहिल्यांदा समजून घेऊयात एक फॉर्मॅट की ज्याच्यामध्ये मी काय लिहितोय बघा, dy/dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू. ठीक आहे. आणि मला हे विचारायचं आहे की लिनियर म्हणजे नक्की काय. कुठलंही इक्वेशन जेव्हा आपण लिनियर आहे असं म्हणतो, समजा ax प्लस बी इज इक्वल टू सी असं जर जेव्हा लिहिता, हे आहे लिनियर इक्वेशन, राईट. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. किंवा त्याच्याऐवजी लिहिलं तुम्ही, समजा ax प्लस बी वाय इज इक्वल टू सी, तर हे आहे लिनियर इन टू व्हेरिएबल्स. असं आपण का म्हणतो, त्याचं कारण असं की व्हेरिएबल जो आहे त्या व्हेरिएबलची पॉवर किती आहे, 1 आहे. इथे ह्या व्हेरिएबलची आणि ह्या व्हेरिएबलची दोन्हींची पॉवर किती आहे, 1 आहे. म्हणजे म्हणून याला काय म्हणायचं, लिनियर. मग आता तुम्हाला तेच अंडरस्टँडिंग, तोच मिनिंग इकडे वापरायचा आहे. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर काय इंटरप्रिटेशन सांगाल की सर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे कदाचित असं डिफरन्शियल इक्वेशन असेल ज्याच्यामध्ये व्हेरिएबल जो आहे कुठला तरी तो लिनियर असेल, म्हणजे त्याची पॉवर किती असणार आहे, 1. करेक्ट. हाच त्याचा मिनिंग आहे आणि तोच आपण पुढे कंटिन्यू घेणार आहोत. मग आता इथे जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय लक्षात येतं की व्हेरिएबल जो आहे y, हा व्हेरिएबल जो आहे त्याची पॉवर किती दिसते, 1. म्हणजे मग आपण म्हणायचं का की लिनियर इन y, हो म्हणायचं. पण त्याच्या अगोदर समजून घ्या की इकडे आपण जे डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत त्याच्यामध्ये इथे कंपल्सरी y पाहिजे. म्हणजे इथे y आहे आणि इथे पण y आहे. म्हणून याला म्हणणार आहोत आपण, लिनियर इन y. ओके, लिनियर इन y. ठीक आहे. मग काय, इथे y/dx आहे, y आहे आणि इथे y, म्हणून त्याला बोलायचं लिनियर इन y. पण महत्वाचा डाऊट तुमच्या मनामध्ये असेल की p आणि q काय भानगड आहे. तर लक्षात ठेवा, p and q both are functions of x or constants only. बरोबर. त्याच्यामध्ये कुठेही y दिसणार नाही. म्हणजे p आणि q असे फंक्शन्स आहेत की ते कशाचे फंक्शन्स, x चे किंवा कॉन्स्टंट्स पण असू शकतात त्याच्यामध्ये. क्लिअर आहे. ओके. सो हे दिस इज ऑल अबाउट लिनियर इन y. मग आता मी तुम्हाला पॅरलली दुसरी गोष्ट सांगणार आहे की ती म्हणजे लिनियर इन x. आता एवढं सगळं इंटरप्रिटेशन सांगितल्यानंतर, हे एवढा मिनिंग सांगितल्यानंतर आपल्याला 100% याचा फॉर्मॅट सांगता येणार आहे. तुम्ही म्हणाल सर लिनियर इन x आहे, याचा अर्थ इथे dy/dx होतं, त्याच्याऐवजी इथे काय असणं एक्सपेक्टेड आहे. करेक्ट, इथे असणं एक्सपेक्टेड आहे dx/dy. बरोबर, dx/dy असणं एक्सपेक्टेड आहे. प्लस p हे फंक्शन असेल. पण आता मात्र लिनियर इन x म्हणतो, इथं x आहे म्हणजे इथं काय असणं एक्सपेक्टेड आहे, x इज इक्वल टू q. बरोबर. सो ह्या फॉर्मॅट मध्ये जर असेल तर त्याला बोलायचं लिनियर इन x. का, इथे x आहे आणि इथं पण x आहे, म्हणून लिनियर बोलायचं. त्याच्यानंतर महत्वाचा पॉइंट आहे की p आणि q काय आहेत. तर आपण सांगू शकतो p and q आर फंक्शन्स ऑफ, आता काय असेल, इथे x आहे म्हणजे p आणि q कोणाचे फंक्शन्स असणार आहेत, y चे, किंवा त्याच्यामध्ये काय असेल, कॉन्स्टंट सुद्धा असू शकतात. फाईन. सो तुम्हाला आता लिनियर इन y कळालं आणि लिनियर इन x कळालं. मी पॅरलली सांगण्याचं कारण असं मित्रांनो, कारण आपल्याला एक्झाम मध्ये कुठल्याही फॉर्म मध्ये क्वेश्चन येऊ शकतो, रादर कन्व्हर्ट करावा लागतो. सो त्या केसमध्ये आपल्याला असं पॅरलली समजून घेणं गरजेचं आहे की जेणेकरून तिकडे मॅक्झिमम बेनिफिट मिळेल आपल्याला त्याचा. चलो, सो हे झालं लिनियर इन x. डिफरन्शियल इक्वेशन झालं. पण आपल्याला माहिती आहे, आवर मेन पर्पज इज टू फाइंड आउट द सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. And in order to find out solution, we have to find out
इंटिग्रेटिंग फॅक्टर. ओके, सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर आपण कसा फाइंड आउट करणार आहोत, त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे ते तुम्हाला इथं मी सांगणार आहे. सो जेव्हा लिनियर इन वाय असेल, लक्षात ठेवा लिनियर इन वाय असेल, त्यावेळी तुमचा जो इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे तो इंटिग्रेटिंग फॅक्टर आपण लिहिणार आहोत ई रेस टू इंटिग्रेशन, इथे जो पी आहे तो पी. आता माझा प्रश्न आहे की विथ रिस्पेक्ट टू काय लिहिणार, तर इथे बघा पी इज अ फंक्शन ऑफ एक्स. जर पी हे एक्सचं फंक्शन असेल तर ऑब्व्हियसली आपण इंटिग्रेशन घेताना विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार. हे झालं एक लॉजिक, बरोबर, हे एक लॉजिक झालं. पण स्पेसिफिक लॉजिक बोलायचं झालं तर इथे जी डेरिव्हेटिव्ह आहे ती काय आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. आणि म्हणून इंटिग्रेशन सुद्धा मित्रांनो आपण विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहोत, एक्सच घेणार आहोत. इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट केल्याच्या नंतर आपल्याला फाइंड आउट करायचं असतं ते म्हणजे जनरल सोल्युशन. आणि मग जनरल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आतापर्यंत बघा एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असू द्या किंवा नॉन एक्झॅक्टच्या वेगवेगळ्या केसेस असू द्यात, त्या सगळ्यामध्ये एकच फॉर्म्युला वापरला होता. कुठला, इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स कीपिंग वाय कॉन्स्टंट प्लस, ते माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, एन मधल्या टर्म्स घ्यायचे ज्याच्यामध्ये एक्स नाही वगैरे. आता जनरल सोल्युशन फाइंड आउट करताना आपल्याला फॉर्म्युला चेंज करायचा आहे. रादर हा खूप इझी टाईपचा फॉर्म्युला आहे, डोंट फॉरगेट. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आणि इझी पण आहे. सो इथे बघा मग काय करायला, जनरल सोल्युशनची जी स्टार्टिंग आहे खूप महत्वाची आहे. इथे तुम्ही कशामध्ये लिनियर आहे असं म्हणता, हे डिफरन्शियल इक्वेशन हे लिनियर इन वाय म्हणताय. सो युअर आन्सर आय मीन जनरल सोल्युशन मस्ट स्टार्ट विथ वाय. ज्याच्यामध्ये लिनियर आहे त्या व्हेरिएबलने स्टार्ट करायचे आन्सरला, लिनियर इन वाय. आता पलीकडे लिनियर इन एक्स आहे म्हणजे त्याच्या आन्सरची स्टार्टिंग एक्सने होणार. सो इथं लिनियर इन वाय आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आहे इंटिग्रेटिंग फॅक्टरने. कशाने मल्टिप्लाय करायचं, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. आता इथे ऑब्झर्व करा, ह्या तुमच्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये डीवाय बाय डीएक्स ला एलिमिनेट करण्यासाठीच इंटिग्रेशन घेतो. पी तुमचा वापरून झाला इथे एकदा, वाय पण झाला, कोण राहिले आता यूज करायचं क्यू, म्हणून इथे लिहायचं आहे क्यू. आणि मग त्याला परत एकदा मल्टिप्लाय करायचं आहे इंटिग्रेटिंग फॅक्टरने. आणि इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आता विथ रिस्पेक्ट टू काय येणार आहे हा तुमचा क्वेश्चन असेल तर काळजी करू नका, तुम्हाला क्रॉस चेकिंगसाठी आयडिया आहे एकदम व्यवस्थित. काय इथे तुमच्याकडे काय आहे, इथे आहे डी एक्स आणि इथे सुद्धा काय डी एक्स, म्हणजे याचा अर्थ असा इथे सुद्धा काय येणार डी एक्स. मला वाटतं हे सगळ्यांना क्लिअर झालेलं असेल की इथे डी एक्स आहे म्हणून इथे डी एक्स आहे आणि म्हणून इथे डी एक्स आहे. लक्षात ठेवा हा क्रॉस चेकिंगचा एक पार्ट आहे. सो प्लस सी. सो दिस इज युअर जनरल सोल्युशन. काय आहे हे आहे जनरल सोल्युशन. कळालं, लिनियर इन वाय असेल म्हणजे अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन असेल. वाय हा सिंगल असेल, शक्यतो अलोन सिंगल असेल, त्याची पॉवर 1 असेल आणि तो सिंगल असेल म्हणजे वायचं फंक्शनच सिंगल असेल आणि की एक्सची फंक्शन दोन दोन ठिकाणी दिसतील, पी आणि क्यू ही एक्सची फंक्शन असेल. इंटिग्रेटिंग फॅक्टर ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स. जनरल सोल्युशन वायने स्टार्ट होणार कारण हे डिफरन्शियल इक्वेशन हे लिनियर इन वाय आहे म्हणजे वायने स्टार्ट होणार. सिंपल. आता सेम इकडे जर अप्लाय करायचं झालं किंवा इकडे आपल्याला जर डिफाईन करायचं झालं, इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचा झाला तर इंटिग्रेटिंग फॅक्टर कसा फाइंड आउट करणार आपण, ऑब्व्हियसली ई रेज टू लिहिणार इंटिग्रेशन. आणि आता मला सांगा पी लिहिणार आपण, पण आता इथे विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल, इथे डीवाय आहे याचा अर्थ इथे विथ रिस्पेक्ट टू डीवाय करणार आपण, बरोबर. हा झाला इंटिग्रेटिंग फॅक्टर. त्याच्यानंतर तुम्हाला फाइंड आउट जर करायचं असेल जनरल सोल्युशन, तर जनरल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला आपल्या आन्सरची स्टार्टिंग जी आहे ती कशाने करावी लागेल, एक्सने करावी लागेल. कारण का की हे इक्वेशन जे आहे ते लिनियर इन एक्स आहे, दॅट्स वाय युअर जनरल सोल्युशन मस्ट स्टार्ट विथ एक्स. आणि मग याला मल्टिप्लाय करायचं इंटिग्रेटिंग फॅक्टरने. इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं इन इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू आणि परत त्याला इंटिग्रेटिंग फॅक्टरनेच मल्टिप्लाय करायचंय. आणि आता विथ रिस्पेक्ट टू काय करायचं, इंटिग्रेशन काय घ्यायचंय तर ते ऑब्व्हियसली इथं डीवाय म्हणजे इथं सुद्धा काय असणार, ऑब्व्हियसली डीवाय असणार प्लस सी. ओके, सो हे झालं तुमचं जनरल सोल्युशन व्हेन द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज लिनियर इन एक्स. सो हे एवढं लक्षात ठेवायचं आहे, याच्या पलीकडे काहीही करायची गरज नाही. फर्स्ट प्रॉब्लेम आपण घेतोय लिनियर डिफरन्शियल इक्वेशनसाठी. आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला जे काही फॉर्मॅट मी शिकवले, लिनियर इन वाय असू द्या किंवा लिनियर इन एक्स असू द्या, आपल्याला दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्टली त्या फॉर्मॅटमध्येच असेल असं नाही. आपल्याला ते आयडेंटिफाय करायचं आहे आणि मग त्याला कन्व्हर्ट करायचं आहे. लक्षात ठेवा, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मग आता इथे तुम्हाला ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर काय लक्षात येतं की इथे ऑब्झर्व काय करायचंय की आता समजा तुम्ही नीट ऑब्झर्व करा, जो व्हेरिएबल मिनिमम टाइम दिसतो, मिनिमम टाइम्स, ओके, सो त्या व्हेरिएबलमध्ये ते लिनियर असण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे आणि त्याची पॉवर 1 पाहिजे.
आता तुम्ही म्हणाल सर इथे याची पॉवर एक्सची पॉवर पण 1 आहे, इथं पण एक्सची पॉवर 1 आहे, पण तुम्ही ऑब्झर्व केलंय का केअरफुली याच्यामध्ये कुठला व्हेरिएबल फक्त एकदाच सिंगल टाइम आलेला आहे? तर ऑब्झर्व करा, इकडे पण एक दिसतोय, इकडे एक्स आहे. वाय मात्र काय किती वेळा रिपीट झालाय? फक्त एकदा दिसतोय वाय, म्हणजे रिपिटेशन नाहीये त्याचं. आणि म्हणून आपण लॉजिकली मनात ठेवायचंय की धिस इक्वेशन मे बी लिनियर इन वाय. करेक्ट. मग आता त्याला कन्वर्ट करायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या डोळ्यासमोर स्टँडर्ड फॉर्म असायला हवा, dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q. ह्या फॉर्मॅटमध्ये हे इक्वेशन ऍडजस्ट करायचा प्रयत्न करूयात. मग आता ते करण्यासाठी पहिल्यांदा स्टेप 1 मध्ये काय करणार, रिअरेंज करण्याचा प्रयत्न करूयात. काय आहे तुमच्याकडे बघा, dy बाय dx बरोबर. हा फॅक्टर आहे का इथे असतं का नाही? dy बाय dx सिंगल असतो, म्हणजे हा कोणतरी एक्स्ट्रा आहे. मग हा जो आहे ब्रॅकेट, ह्या ब्रॅकेटने काय करावं लागेल, थ्रू आउट डिवाइड करावं लागेल. सो आपल्याला काय करता येईल, कन्व्हर्ट करता येईल. सो dy बाय dx प्लस इथे बघा मी काय लिहितोय 2x अपॉन हा ब्रॅकेट लिहितो x² मायनस 1 बरोबर. ठीक आहे. आणि इज इक्वल टू इथे y लिहायचं आहे, वेगळ्या कलरने लिहितो, आणि हा पूर्ण जो पार्ट आहे याला एक ब्रॅकेट टाकून देऊयात आपण. फाईन. सो इथे जर पाहिलं आपण तर इथे y लिहायला, हा y ॲज इट इज लिहिलाय, हा 2x लिहिलाय आणि हा ब्रॅकेट त्याला डिवाइड केलाय. आता अजून काय राहिलं, थ्रू आउट डिवाइड करायला सांगितलं, म्हणजे याचा अर्थ हा ब्रॅकेट केला आणि याला कशाने डिवाइड करणार आपण, ह्याच पार्टने, हा जो थ्रू आउट डिवाइड करतो x² मायनस 1. ओके. सो आता इथपर्यंत पोहोचलो आपण. आता हे इथपर्यंत पोहोचल्याच्या नंतर मग हे तुमचं जे काही इक्वेशन आहे हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे की नाही ते तुम्ही मला सांगू शकता. आयडिया काय आहे की p इज अ फंक्शन ऑफ x और कॉन्स्टंट ओनली, आहे की नाही? येस. इथे तुम्हाला दिसतंय ब्ल्यू कलरने, राईट. हा पार्ट जो आहे याच्यामध्ये फक्त एक्सच आहे, म्हणजे हा क्यू पूर्ण, याला आपण क्यू बोलूयात. आणि हे काय आहे, फक्त एक्स मधलं एक फंक्शन आहे. आणि इथे y आहे, इथे पण y. याचा अर्थ क्लिअरली, सो क्लिअरली काय सांगाल, क्लिअरली दिस इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन विच व्हेरिएबल, इन y. ओके. आणि एकदा हे कळलं की मग p आणि q लिहायचेत आपल्याला. सो देअरफॉर p काय येतो सांगा, p हा एवढा पार्ट येतो जो y ला मल्टिप्लाय असतो बरोबर, त्या रूलनुसार. सो मग काय येणार आहे, 2x अपॉन x² मायनस 1, राईट, x² मायनस 1. आणि नंतर q काय आहे ते पण लिहायला लागेल. सो q आहे 2x मायनस 2 अपॉन x² मायनस 1, राईट. सो p आणि q दोन्हीही गोष्टी मिळालेल्या आहेत आपल्याला. आता हे स्टेप 1 कंप्लीट केल्याच्या नंतर आपलं जे काम आहे ते काम आहे सेकंड स्टेपचं. काय सेकंड स्टेप लक्षात असेल तुमच्या? सेकंड स्टेपमध्ये आपण काय फाइंड आउट करत असतो, इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करत असतो. काय फाइंड आउट करतो, इंटिग्रेटिंग फॅक्टर. आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे एकदम इझी फॉर्म्युला आहे. एक लक्षात घ्या, जे आपण रूल पाहिले ना त्या रूल 3 आणि 4 मध्ये सुद्धा ह्या टाईपचं इंटिग्रेटिंग फॅक्टर आपण पाहिलेलं आहे. सो सिमिलर. सो ई रेस टू इंटिग्रेशन काय करायचं, पी, आणि ते विथ रिस्पेक्ट टू आहे एक्स म्हणून इथे लिहिणार मी dx. चला हे सॉल्व्ह करूयात. ई रेस टू इंटिग्रेशन पी लिहूयात. पी काय आहे बघा, 2x अपॉन x² मायनस 1. आता मी कितीतरी वेळा तुम्हाला ही गोष्ट शिकवलेली आहे की जेव्हा जेव्हा इंटिग्रेशनमध्ये दोन फंक्शनची डिव्हिजन असेल तेव्हा दोन रूल तुम्हाला माहिती पाहिजेत. त्याच्यातला पहिला रूल जो आहे, इंटिग्रेशन डिनॉमिनेटरला एक फंक्शन आहे मित्रांनो तुमचं, आणि त्या फंक्शनची जर डेरिव्हेटिव्ह तुमच्या न्यूमरेटरला असेल तर ह्या केसमध्ये ह्या इंटिग्रेशनचं जे सोल्युशन आहे ते काय येतं, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. काय येतं, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असं आन्सर येतं. सो हा पहिला रूल आहे, डोंट फॉरगेट. तर ह्या रूलचा यूज करून आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करायचे आहेत. आणि अजून एक रूल आहे तो पण तुम्हाला सांगतो. तो अजून थोडासा, म्हणजे मी काय बोलतोय, जेव्हा सेम व्हेरिएबलमध्ये न्यूमरेटर पण आणि डिनॉमिनेटर पण असेल, डिव्हिजन असेल, तेव्हा आपल्याला दोन रूलपैकी एक कुठला तरी अप्लाय करायचा प्रयत्न करायचा. इथे समजा स्क्वेअर रूटमध्ये एफ ऑफ एक्स आणि ह्याच फंक्शनची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे, असंच जेव्हा सिनेरिओ असेल तेव्हा आपण काय लिहितो, 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. असा सिनेरिओ त्या ठिकाणी असल्यानंतर आपल्याला असं आन्सर लिहायला लागतं. सो दोन फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत, हे फॉर्म्युले इथे यूज करणार आपण. मग आता तुम्हीच ऑब्झर्व करून मला केअरफुली ऑब्झर्व करून सांगा की काय करू शकतो आपण, किंवा याच्यातला कुठला फॉर्म्युला बसतो. हा फॉर्म्युला ट्राय करूयात. बघा इथे डिनॉमिनेटरला जे काही फंक्शन आहे ते फंक्शन x² मायनस 1 आहे. त्याची जर डेरिव्हेटिव्ह शोधायचा प्रयत्न केला तर x² मायनस 1 ची डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा मला. याची जर डेरिव्हेटिव्ह घेतली तर डेरिव्हेटिव्ह काय येणार, याची डेरिव्हेटिव्ह येणार 2x, आणि 1 तर कॉन्स्टंट आहे. सो
काय 0 येऊन जातं, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय लिहायची 2x आली. इथं ऑलरेडी 2x न्यूमरेटरला प्रेझेंट आहे, याचा अर्थ दिस फॉर्म्युला विल वर्क फॉर यू. ओके, मग आता तो कसा वर्क होणार, तर त्याच्यासाठीचा आन्सर काय येतं ते सांगा. ई रेस टू लॉग ऑफ काय फंक्शनचा, म्हणजे काय लॉग ऑफ x² - 1. ओके, हे त्याचा आन्सर आलं, ह्या इंटिग्रेशनचा आला आन्सर लॉग x² - 1. राईट. सो फायनली लक्षात आलंय आपल्या की लॉग आणि ई एकमेकांना काय करतात, कॅन्सल आउट करतात. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू काय आन्सर येणार आहे, हे कॅन्सल झाल्यानंतर फक्त ब्रॅकेट राहील, म्हणजे x² - 1 असा इंटिग्रेटिंग फॅक्टर मला मिळणार आहे. ओके, सो फर्स्ट स्टेप मध्ये तुम्ही त्याला दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याच्यानंतर इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट केला. आता ह्या दोन गोष्टी फाइंड आउट केल्याच्या नंतर पुढचं काम आहे काय, पुढे काय करतो आपण, पुढे लिहितो जनरल सोल्युशन. बरोबर, काय लिहितो पुढे, जनरल सोल्युशन लिहितो. हे फॉर्म्युले तुम्ही पॉइंट आउट करून ठेवा, ह्या फॉर्म्युलांना खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. फॉर्म्युले नाही जमले तर काहीही जमणार नाही मित्रांनो. सो फॉर्म्युले महत्वाचे आहेत, जोपर्यंत ते परफेक्ट लक्षात राहत नाही तोपर्यंत ते रिपीटेडली लिहिणं एक्सपेक्टेड आहे. सो स्टेप नंबर 2 झाली. स्टेप नंबर 3 मध्ये लिहिणार आपण जनरल सोल्युशन. मग जनरल सोल्युशन साठीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण लिहूयात. काय फॉर्म्युला आहे, कशाने स्टार्ट करणार जनरल सोल्युशनची, कशाने स्टार्ट करणार, ज्या व्हेरिएबल मध्ये हे डिफरन्शियल इक्वेशन लिनियर आहे त्या व्हेरिएबलने. मग इथे लिनियर इन काय म्हटलंय मी, LDE, लिनियर इन y, आणि म्हणून आन्सर मस्ट बी स्टार्ट विथ y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर, मग इज इक्वल टू q. ओके, सो विथ रिस्पेक्ट टू काय करायचं ते बघून घ्या. इथे काय dx प्लस c सॉल्व करूयात आता. ठीक आहे, आता हे सॉल्व करायचं म्हणजे काय करायचं, y लिहिला, इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे, हा जो इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे तो लिहितो मी. y इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे माझा x² - 1 इज इक्वल टू इंटिग्रेशन q जो आहे तो q ॲज इट इज लिहूयात पूर्ण, 2x - 2 अपॉन x² - 1. ठीक आहे, हा ब्रॅकेट सेपरेटच टाका, याचा वेगळा याचा वेगळा, आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येतो x² - 1 प्लस c. एकदा का तुम्हाला ही आयडिया क्लिअर झाली ना मित्रांनो की यू विल फाइंड फन, मग तुम्हाला छान वाटेल की हा हे एकदम भारी. मग इथे बघा x² - 1 कट झाला, बरोबर ना. x² - 1 कट झाल्यानंतर काय राहतंय, y ब्रॅकेटमध्ये x² - 1 आणि इथे इंटिग्रेशन, इथे बघा 2x - 2 आहे, बरोबर ना. सो 2x - 2 एवढंच राहतंय dx प्लस c. सो दिस इज इक्वल टू, पहिल्यांदा याचं इंटिग्रेशन घेऊया. 2 कॉन्स्टंट ॲज इट इज, एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे सांगा, x² / 2 मायनस 2 ॲज इट इज, आणि फक्त dxचं इंटिग्रेशन काय येतं शिकवलंय, x प्लस c. सो फायनली 2 ला 2 कट झाला, म्हणजे माझं आन्सर जे आहे ते फायनल आलं y x² - 1 इज इक्वल टू x² - 2x प्लस c. मग याच्यात अजून काय रिअरेंज करता आलं तर करून घ्या. समजा असं करू शकता तुम्ही, x² y मायनस y, म्हणजे काही गरज नाही मला तसं तर वाटतं, कारण काहीही केलं तरी साधारणतः तेवढ्या टर्म्स त्या ज्या आहेत त्या राहणारच आहेत. सो इथे मायनस y केलं, यांना इकडे घेतलं आपण, समजा मायनस x² इकडे घेतल्यामुळे प्लस झाला 2x इज इक्वल टू c. मग आता परत काय फार तर काय होणार नाही वेगळं असं, त्याच्यामध्ये कॉमन वगैरे घ्यायच्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, सो किंवा आपण असं करू शकतो बघा, ह्यात 1 2 3 मध्ये x दिसतो, x कॉमन घेतला, सो इथे राहील xy, नंतर इथे राहील मायनस x, आणि इथे राहणार आहे फक्त 2, आणि मग इथे फक्त मायनस y इज इक्वल टू c. ह्या तिन्हीपैकी कुठलंही आन्सर लिहिलं तरी ते परफेक्टच आहे, काहीही अडचण नाही. दिस इज युअर फायनल जनरल सोल्युशन. नेक्स्ट प्रॉब्लेम, सेम प्रोसिजर फॉलो करायची. सो फर्स्ट स्टेपमध्ये काय असतं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. फर्स्ट स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट, की याच्यामध्ये आपल्याला ते कन्व्हर्जन करायचं, हे डिफरन्शियल इक्वेशन
ऑब्झर्व करा, इकडे एक्सचं फंक्शन, इकडे एक्सचं फंक्शन आहे, वाय बेचारा एकटाच आहे, याचा अर्थ हे प्रोबेबली लिनियर इन वाय असणार आहे. सो बघूया ट्राय करू. मग माहिती आपल्या सगळ्यांना. काय करतो, पहिलं काम करतो आपण, हे जे हा कॉस वाय आहे थ्रूआउट डिवाइड करून घेऊया. सो वाय अपॉन कॉस वाय, सॉरी कॉस एक्स. ओके, सो तुम्हाला लिहिताना मी थोडंसं बघा मुद्दामून ह्या स्टँडर्ड स्टाईलमध्ये लिहितो, जेणेकरून आपल्याला अगोदरच थोडीशी बघता बघताच आयडिया यावी की नक्की पुढं काय प्लॅन करतात सर. सो साइन एक्स अपॉन कॉस एक्स. फाईन, आता बऱ्यापैकी आयडिया आलेली आहे आपल्याला. चला मग आता मला सांगा, 1 अपॉन कॉस एक्स जे आहे, 1 अपॉन कॉस एक्स म्हणजेच काय असतं, तर सेक एक्स असतं. काय असतं, सेक एक्स इज इक्वल टू साइन बाय कॉस काय असतं, लांबपणापासून माहिती आहे आपल्याला, टॅन एक्स असतं. आता केअरफुली ऑब्झर्व केल्यावर लक्षात येऊन जाईल आपल्या की इथे बघा एक्झॅक्टली dy बाय dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू ह्या फॉर्मॅटमध्ये आहे. पी आणि क्यू दोन्ही एक्सचे फंक्शन्स आहेत. आणि मग आपण म्हणू शकतो, सो क्लिअरली दिस इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन व्हिच व्हेरिएबल, बघा इथे वाय इथे वाय म्हणजे इन वाय. आणि एकदा हे कळालं की मग आपण पी लिहितो. सो पी इज इक्वल टू काय आहे, पी सेक एक्स आहे. त्याच्यानंतर क्यू लिहितो, मग क्यू काय आहे, टॅन एक्स आहे. आता तुम्हाला ट्रिग्नोमेट्री म्हटलं थोडंसं बिट टेन्शन येतं, पण आता मी तुम्हाला सांगितलंय की M2 मध्ये फार टेन्शन घेण्याचं कारण काय, फिक्स फॉर्म्युलेज आहेत ते उडे करायचे आणि होऊन जातं, ते फार मोठ्या ॲडजस्टमेंट नसतात त्याच्यात. मग आता स्टेप नंबर 2 मध्ये काय फाइंड आउट करायचं असतं आपल्याला, इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचा असतो, बरोबर. इंटिग्रेटिंग फॅक्टर, मग त्यासाठीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी. आणि आता सांगा बरं, काय इथे dx आहे म्हटल्यावर इथं dx आहे ना. सो दिस इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, ई रेस टू इंटिग्रेशन पी जे आहे सेक एक्स, राईट. आणि मग याचं इंटिग्रेशन जे आहे, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स काय असतं तुमच्या फॉर्म्युलेच्या लिस्टमध्ये बघा एकदा जरा, तर ते आहे ई रेस टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. ठीक आहे, सो काय आलं, ई रेस टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. मग ई आणि लॉग एकमेकांचे काय असतात आपल्याला माहिती आहे, ते जाणी दुश्मन आहेत एकमेकांचे, आणि मग ते एकमेकांना कट करून टाकतात. मग कोण राहतं शिल्लक, इकडे राहतो सेक एक्स प्लस टॅन एक्स. सो दिस इज युअर इंटिग्रेटिंग फॅक्टर. ओके, एकदा का इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट केला की डायरेक्ट जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं असतं. सो स्टेप नंबर 3 त्याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशनसाठीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय आहे, स्टार्ट कशाने करायचे सोल्युशन, जनरल सोल्युशनच्या फॉर्म्युला स्टार्टिंग कशी आहे, ज्याच्यामध्ये हे डिफरन्शियल इक्वेशन लिनियर आहेत ते, बरोबर. मग इथे लिनियरिंग काय आहे, वाय, म्हणजे वायने स्टार्ट करायचे, वाय इंटिग्रेटिंग फॅक्टर आणि विथ रिस्पेक्ट टू काय करायला लागेल, इथं dx आहे, इथं पण बरोबर, इथं dx आहे, इथं पण dx आहे, म्हणजे इथं पण काय करावं लागेल, dxच घ्यावं लागेल प्लस सी. सो दिस इज इक्वल टू y आहे, y लिहिलाय मी, आता इथे थोडंसं नीट लिहा, y इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे सेक एक्स प्लस टॅन एक्स, बरोबर. सो सेक एक्स प्लस टॅन एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू काय आहे बघा, क्यू आहे टॅन एक्स आणि त्याला मल्टिप्लाय करायचं इंटिग्रेटिंग फॅक्टरने जो आहे सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि dx प्लस सी. आता इथे टॅन एक्स आहे, सेक एक्स मल्टिप्लाय करून घेऊया याला आपण. सो काय मिळेल बघा, टॅन एक्स इंटू सेक एक्स, बरोबर, प्लस टॅन एक्स इंटू टॅन एक्स काय मिळेल, टॅन स्क्वेअर एक्स dx प्लस सी. आता स्प्लिट करूयात इंटिग्रेशन. सो काय मिळणार आहे आपल्याला, इंटिग्रेशन टॅन एक्स इंटू सेक एक्स dx प्लस इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स dx प्लस सी, राईट. आता आपल्याला हे माहिती आहे की सेक इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स याचं इंटिग्रेशन काय असणार आहे, सेक एक्स असतं. एवढ्या पार्टचं इंटिग्रेशन काय आहे, सेक एक्स आलं, बरोबर. पण टॅन स्क्वेअर साठी इंटिग्रेशनचा फॉर्म्युला डायरेक्ट नाही,
म्हणून एक आयडेंटिटी वापरायची आहे. कुठली आयडेंटिटी? 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, बरोबर. 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय असतं माहिती आहे ना? काय असतं? सेक स्क्वेअर एक्स, बरोबर. ही आयडेंटिटी पार्ट आहे आपली. 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स, राईट. फाईन. मग आता इथे आपल्याला कोणाची व्हॅल्यू हवी आहे? टॅन स्क्वेअरची हवी आहे. म्हणून टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे? सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 हे आलं, बरोबर. आता इंटिग्रेशन असं का करतोय? टॅन स्क्वेअर साठी डायरेक्ट फॉर्म्युला नाही, त्याच्याऐवजी सेक स्क्वेअर साठी फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा, बरोबर ना. मग काय लिहिणार आपण? इथे लिहिणार आपण सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 डी एक्स प्लस सी. सो दिस इज इक्वल टू काय येणार बघा? सेक एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स एवढ्या पार्टचं इंटिग्रेशन घेतलंय मायनस इंटिग्रेशन ऑफ डी एक्स प्लस सी. मग आपल्याला माहिती आहे असणारी गोष्ट कुठली? की सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन म्हणजे कोणाची डेरिव्हेटिव्ह ही सेक स्क्वेअर एक्स, तर टॅन एक्स. म्हणजेच काय? सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन येतं टॅन एक्स मायनस डी एक्सचं इंटिग्रेशन काय येतं? एक्स प्लस सी. फाईन. सो अशा पद्धतीने हे आपलं आन्सर आलेलं आहे. सो वाय इंटू सेक एक्स प्लस टॅन एक्स. फाईन. सो दिस इज युअर जनरल सोल्युशन. याच्यात अजूनही तुम्ही काही मॉडिफाय करता येत असेल तर करू शकता, बट काही गरज नाही त्याची, एवढं लिहिलं सफिशियंट आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर, जनरल सोल्युशन. लेट्स सी नेक्स्ट प्रॉब्लेम. ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला मॅक्झिमम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स दिसतील. सो थोडंसं बिट आपल्याला वाटेल की हे डिफिकल्ट आहे, बट आपल्याला नीट ऑब्झर्वेशन करायचंय आणि बघितल्या एक क्लिक झालं पाहिजे की साधारणतः हे लिनियर इन काय असेल, लिनियर इन एक्स असेल की लिनियर इन वाय, ते ठरतं. जो व्हेरिएबल सिंगल आहे त्या व्हेरिएबलमध्ये हे लिनियर असण्याची शक्यता आहे. मग आता बघूयात आपण की नक्की काय सांगता येईल आपल्याला. की इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं इथे dx बाय dy आहे, बरोबर. मग तुम्ही लगेच म्हणायचंय का की लिनियर इन एक्स नाही, तर बघायचं की सिंगल एक्स कुठं आहे का. तर इथे मला सिंगल एक्स दिसतो आहे. इथे काय आहे? सिंगल एक्स दिसतोय, म्हणजे शक्यता आहे की हे लिनियर इन एक्स असेल. बघूयात आपण मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करूयात. पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म माहिती आहे आपल्या सगळ्यांना, dy बाय dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू. हे लिनियर इन वाय झालं आणि लिनियर इन एक्स असेल तर काय असतं? dx बाय dy प्लस पी एक्स इज इक्वल टू क्यू. इथे पी आणि क्यू फंक्शन ऑफ वाय असणार. मग आता इथे ऍडजस्ट करायचा प्रयत्न करूया. 1 प्लस साइन वाय बरोबर dx बाय dy. ऑब्झर्व केला असेल तर इथे जे राईट हँड साइड आहे क्यू आहे, तर क्यू हा फक्त वायचं फंक्शन पाहिजे. कोणाचं फंक्शन पाहिजे? आता हे सोडून द्या, हे फर्स्ट जे आहे हे सोडून द्या. आता सध्या आपण सेकंड फॉर्म बद्दल डिस्कशन करतोय. सो इथे जर पाहिलं तर आपल्याला पी आणि क्यू ही दोन्ही कोणाची फंक्शन्स असणार आहेत? फंक्शन्स ऑफ वाय ओनली, वायचे फंक्शन्स असणार आहेत. मग इथे बघा हे वायचं फंक्शन आहे राईट हँड साइडला, याच्यात एक्स पण आहे आणि वायचं फंक्शन पण आहे. म्हणजे कुठे आहे? एक्स इकडे, म्हणजे इक्वल साईनच्या इकडे. म्हणजे हा पूर्ण तुम्हाला हा पार्ट जो आहे ही पूर्ण टर्म आहे शिफ्ट करावा लागेल इकडे. इकडे शिफ्ट केल्यावर काय होणार आहे? प्लस, आणि मग आपल्याला मिळेल सेक वाय प्लस टॅन वाय आणि एक्स त्याला मल्टिप्लाय आहे इज इक्वल टू जे आहे ते राहिलेलं. सो 2y कॉस वाय. ओके. सो आता एवढं केल्याच्या नंतर आपल्याला मेन प्रॉब्लेम कोणाचा आहे? आता ह्या फॉर्मॅटमध्ये dx बाय dy त्याला कोणी मल्टिप्लाय नाही. मग इथे जे काही मल्टिप्लाइंग हा जो ब्रॅकेट आहे त्याला थ्रू आउट डिवाइड करूयात आपण. सो थ्रू आउट जर डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल dx बाय dy प्लस सेक वाय प्लस टॅन वाय, राईट. आणि याला डिवाइड करायचं ह्या ब्रॅकेटने 1 प्लस साइन वाय, राईट. सो दिस इज इक्वल टू 2y कॉस वाय अपॉन 1 प्लस साइन वाय. फाईन. आणि मग आता इथे काय मिस केलंय आपण? हा एक्स राहिला, हा लिहायचा एक्स. सो आता सांगू शकतो की हे फंक्शन म्हणजे पी आणि हे म्हणजे क्यू. सो इथे एक्स आहे, इथे एक्स, म्हणजे दिस इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन विच व्हेरिएबल? एक्स व्हेरिएबल. आणि मग आपण आता लिहिणार आहोत, ठीक आहे. किंवा याला थोडंसं अजून मॉडिफाय केलं तरी चालेल. लक्षात घ्या याला मॉडिफाय कसं करू शकतो आपण, हे कुठेतरी तुम्ही स्टेप्स ज्या आहेत त्या लिहून ठेवणं एक्सपेक्टेड आहे, किंवा मी नंतर लिहितो. समजा डायरेक्ट आपण लिहूया दिस इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन एक्स, राईट.
आणि मग पी जो आहे पी, हा जो पी आहे तो मी लिहितो इथं बघा. पी काय आहे, सेक वाय प्लस टॅन वाय अपॉन 1 प्लस साइन वाय. पण आता एवढा मोठा पी आहे कारण आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर घेताना ए रेस टू पी घ्यायचंय. म्हणजे एवढ्या मोठ्या फंक्शनचे आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करणं पॉसिबल नाही. मग आपण याला सिम्प्लिफाय करूयात. तर कसं लिहिता येईल हे आपल्याला, हा जो ब्रॅकेट आहे तुमचा साइन, बरोबर, हा जो ब्रॅकेट आहे हे थोडं मी अजून सिम्प्लिफाय करून लिहिण्याचा प्रयत्न करतो बघा. हे जे आहे हा ब्रॅकेट झाला, ठीक आहे, पण हे जे डिनोमिनेटर इथं लिहिलंय ना हे सेपरेट इकडे लिहिण्याचा प्रयत्न करतो. 1 प्लस साइन वाय इकडे लिहितो बरं का, समजण्यासाठी, फक्त अंडरस्टँडिंगसाठी. इथे जे लिहायचंय त्याच्याऐवजी मी त्याला पलीकडे शिफ्ट करून लिहिलंय. मग आता मला कॉम्प्रेहेंड करायला सोपं जाईल. सो सेक वाय म्हणजे काय बेसिकली मित्रांनो, सेक वाय म्हणजेच काय आहे 1 अपॉन कॉस वाय, आणि टॅन म्हणजे काय असतो साइन वाय अपॉन कॉस वाय, बरोबर, इंटू 1 अपॉन 1 प्लस साइन वाय. करेक्ट. आता गंमत बघा, तुम्हाला कळालं इथे कॉस वाय बेस सेम आहे म्हणजे तुम्ही फक्त न्यूमरेटरचे ऍडिशन करणार. सो काय ना 1 प्लस साइन वाय आणि डिनॉमिनेटरला येणार आहे फक्त कॉस वाय. एकदाच लिहायचंय, सेम जरी बेस असला तरी एकदाच लिहायचा. मग हा एक ब्रॅकेट आहे आणि इकडे सुद्धा सेमच ब्रॅकेट आहे. याचा अर्थ असा झाला, आपण काय करू शकतो बरो, आपण ह्या 1 प्लस साइन वाय ह्या ब्रॅकेटला कॅन्सल करू शकतो ह्या ब्रॅकेटने. आणि मग फायनली आपलं जे आन्सर आहे ते आन्सर काय येतंय बघा, ते आन्सर येऊन जाईल 1 अपॉन कॉस वाय. बट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1 अपॉन कॉस वाय म्हणजेच काय असतो, सेक वाय. सो बेसिकली पी जो आहे तो काय मिळालाय, सेक वाय मिळालाय. ठीक आहे, म्हणजे हे सगळं सिम्प्लिफिकेशन तुम्ही करणं एक्सपेक्टेड आहे. आता तुम्हाला गोष्टी इझी वाटायला लागतील. अगोदर आपल्याला काय वाटत होतं, डिफिकल्ट वाटत होतं, बरोबर, डिफिकल्ट वाटत होतं. आता बघा हे एकदम इझी. बरं, याच्यात कुठलाही नवीन फॉर्म्युला इंट्रोड्यूस केला की नाही, बिलकुल नाही. तोच फॉर्म्युला, वही पुराणा फॉर्म्युला, 1 अपॉन कॉस म्हणजे सेक असतो असं, किंवा 1 अपॉन सेक म्हणजेच कॉस असतो. सो आता पी झाला. क्यू काय बघूयात आपण. क्यू जो आहे हा पूर्ण ब्रॅकेट ऍज इट इज लिहायचा आहे. 2y कॉस वाय अपॉन 1 प्लस साइन वाय. ठीक आहे, पी मिळाला आणि क्यू मिळाला. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, तर ती आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करण्याची. सो ही फर्स्ट स्टेप आहे आपली. सेकंड स्टेप आहे, आणि सेकंड स्टेप मध्ये आपण फाइंड आउट करत असतो इंटिग्रेटिंग फॅक्टर. ठीक आहे, सो इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचा म्हणजे फॉर्म्युला वापरायला लागेल. कुठला फॉर्म्युला आठवला का, येस, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी. आता मला सांगा विथ रिस्पेक्ट टू काय लिहायचंय, हे जे तुमच्याकडे डिफरन्शियल इक्वेशन मिळाले त्याच्यामध्ये काय विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे डीवाय इथे, म्हणून नॉर्मल इथं ऑब्व्हियसली काय येणार डीवाय. किंवा दुसरा क्रॉस चेक पॉईंट काय आहे की पी फंक्शन कोणाचं आहे, तर पी फंक्शन कोणाचं आहे, वायचं आहे, म्हणून आपल्याला इथे डीवाय वगैरे लिहावं लागतं. मग आता हे सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करूयात. सो काय मिळेल आपल्याला, ई रेस टू इंटिग्रेशन सेक वाय लिहायचं आहे डीवाय, राईट. मग आता याचं इंटिग्रेशन काय येतं बघा, ई रेस टू सेक वायचं इंटिग्रेशन जे आहे, सेक वायचं इंटिग्रेशन ते येणार आहे लॉग ऑफ सेक वाय प्लस टॅन वाय. ओके, फायनली आन्सर जे आहे माझं ते येणार आहे सेक वाय प्लस टॅन वाय. ढंटडॅन म्हणजे काय, इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळाला, इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळाला सेक वाय प्लस टॅन वाय. ओके, इथपर्यंत मला वाटते क्लिअर आहे. याच्यानंतरची शेवटची स्टेप आपण करणार आहे अगदी काही मिनिटात किंवा काही सेकंदात, स्टेप नंबर 3. आणि मग तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जनरल सोल्यूशन फाइंड आउट करत असतो आपण, और उसके लिए फॉर्म्युला क्या है वो भी हमें पता है. ओके, तो फॉर्म्युला बताओ. आपण स्टार्ट कशाने करतो मित्र, पोरांना आपण स्टार्ट कशाने करतो, ज्याच्यामध्ये लिनियर आहे त्याने स्टार्ट करतो. मग इथे काय लिहिलंय का, आपण कुठं लिहिलंय ना, लिनियर इन काय एक्स आहे, आणि म्हणून तुम्ही इथे काय करणार, स्टार्ट कशाने करणार, एक्स ने करणार, नंतर त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं, इंटिग्रेटिंग फॅक्टरने करायचं, इज इक्वल टू इंटिग्रेशन, आणि मग इंटिग्रेशन मध्ये लिहायचं आहे क्यू, त्याला मल्टिप्लाय करायचं इंटिग्रेटिंग फॅक्टरने, आणि नंतर पुढे लिहायचा असतो विथ रिस्पेक्ट टू, तर काय लिहिणार, ऑब्व्हियसली डीवाय आहे सगळीकडे म्हणून डीवाय प्लस सी. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्यात. एक्सची जी म्हणजे सॉरी एक्स आहे असंच लिहायला लागेल. इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आहे तो पूर्ण मोठा ब्रॅकेट लिहायचा आहे, सेक वाय प्लस टॅन वाय
इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू जो आहे तो पूर्ण लिहूयात बघा, हा क्यू आहे. ओके, हा पूर्ण क्यू आहे. टू वाय कॉस वाय अपॉन 1 प्लस साइन वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर हा आहे. तर तो काय बघा, इंटिग्रेटिंग फॅक्टर सेक वाय प्लस टॅन वाय, फाईन, आणि डी वाय प्लस सी. आता जसं इथे मी ऍडजस्ट केलंय त्याच पद्धतीने त्याच लॉजिकने ऍडजस्ट करायचंय, कारण आपल्याला कळतंय की हे जेव्हा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू तेव्हा त्याच्यामध्ये 1 प्लस साइन वाय अशी टर्म येते, आणि मग इथे 1 प्लस साइन वाय आहे, याला आपल्याला कॅन्सल आउट करायचे. डोंट फॉरगेट 90% चान्सेस नेहमी असे असतात की इंटिग्रेशन मध्ये जो डिनॉमिनेटर इथं तुम्ही घेतलेला आहे ना तो कॅन्सल आउट होतच होतो इंटिग्रेटिंग फॅक्टर, आणि तुम्हाला रिअरेंज करता आलं पाहिजे, म्हणून हा ट्रिग्नोमेट्रीचा मी ऍडिशनल क्वेश्चन घेतलाय. मग आता इथे बघा काय करता येईल आपल्याला, तर 2 समजा बाहेर लिहिलंय मी, y cos y अपॉन 1 प्लस साइन वाय, बरोबर. आणि आता इथे शिकवलंय मी त्याप्रमाणे काय लिहिणार सांगा, तुम्ही लिहिणार आहात इथं काय लिहिणार, ब्रॅकेटमध्ये सेकच्या ऐवजी लिहिणार 1 अपॉन कॉस वाय प्लस टॅनच्या ऐवजी लिहिणार साइन वाय अपॉन कॉस वाय प्लस सी, राईट. आता हा पूर्ण एवढा पार्ट आहे. आता अजून त्याच्यात सॉल्व्ह करूयात. आता ते जर सॉल्व्ह करायला गेलात तर काय मिळेल आपल्याला, 2 इंटिग्रेशन y cos y अपॉन 1 प्लस साइन वाय. आता तुम्ही नोटीस केलं असेल की इथे बेस किती आहे, cos y, म्हणजे तो एकदाच लिहायचा आहे. ओके, सो एकदाच लिहिला, काय लिहिला, cos y लिहिलं एकदा, आणि न्यूमरेटर काय आहे, ओके, बेस सेम असल्यावर एकदाच लिहितो डिनॉमिनेटर. सो 1 प्लस साइन वाय काय येणार इकडे, 1 प्लस साइन वाय, आणि मल्टी कशाने, विथ रिस्पेक्ट टू काय करायचं, डी वाय प्लस सी. आता आय थिंक दिस इज व्हेरी क्लिअर टू एव्हरीवन. काय कट तर करायचं, फक्त इकडनं कट करायचं, इकडनं कट करायचं, ह्या कॉस वायला इकडनं कट करायचं, ह्या कॉस वायला कट करायचं, फाईन. म्हणजे अशा पद्धतीने काय झालं, दिसताना फार मोठे दिसतं आपल्याला, म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला फार मोठा दिसतो, पण आपल्याला त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन फाइंड आउट करता आलं पाहिजे. आणि मग थोडासा जरी ट्राय केला ना, दम धरणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. जर तुम्ही थोडासा पेशन्स ठेवला तर काय होऊ शकतं, एवढ्या मोठ्या एक्सप्रेशनच्या ऐवजी फक्त काय मिळणार आहे, वाय मिळणार आहे. लक्षात ठेवा, सिंपल झालं की नाही सांगा मला, काय मिळालं, फक्त वाय डी वाय प्लस सी डॅन. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जिंकलात, यू आर ऑलमोस्ट देअर. म्हणून आयुष्यात पेशन्स फार महत्वाचा आहे, बरोबर की नाही. हा, सो इथे तुम्ही मग काय लिहिणार आहात सांगा. आता इथे तुम्ही लिहिणार 2 इंटिग्रेशन ऑफ वाय डी वाय, माहिती आपल्याला काय येणार आहे, वाय स्क्वेअर बाय 2 प्लस सी, बरोबर. आणि म्हणून इथे 2 ला 2 कट होईल. फायनल आन्सर जे आहे ते इकडनं प्रॉपर लिहूयात आपण, एक्स इकडनं लिहितो सेक वाय प्लस टॅन वाय इज इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस सी. दिस इज युअर जनरल सोल्युशन. बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटेल मित्रांनो की आता काही पुढचं जमत नाही आपल्याला, फारच मोठा प्रॉब्लेम दिसतोय, पण तुम्ही ऑब्झर्व केलं की तुम्ही ते व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यानंतरचं आयुष्य खूप सोपं आहे तुमचं. लक्षात आलं का. हा, त्याच्यामुळे थोडासा पेशन्स ठेवा आणि मग तुमचा आन्सर करेक्ट येऊन जाईल. ठीक आहे. अनदर प्रॉब्लेम. आता हा तर पाहिल्यानंतर बऱ्याच जणांना फार टेन्शन येणार, अरे बापरे सर याच्यामध्ये तर काय ई रेस टू टॅन इनवर्स ऑफ एक्स टॅन इनवर्स ऑफ वाय वगैरे आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड आहे का. नाही, मी काय सांगितलंय, पेशन्स ठेवा, सगळ्यात महत्वाचं, बी पेशंट. ओके. आणि मग आता जर ऑब्झर्व केलं ना तर पहिल्यांदा मनातल्या मनात हे ठरवायचंय की हे लिनियर इन एक्स असेल की लिनियर इन वाय. बघा मगाशी इकडे डीएक्स बाय डीवाय होता आणि व्हेरिएबल तर सिंगल एक्स होता म्हणून ठीक होतं, म्हणून लिनियर इन एक्स झालं. आता मात्र तुम्ही जर ऑब्झर्व केलं इथे डीवाय बाय डीएक्स आहे, पहिल्या मनात तुमच्या लगेच एक सर लिनियर इन वाय, बट वेट रुको जरा सब्र करू. इकडे जर ऑब्झर्व केलं ना तर लक्षात येऊन जाईल की मिनिमम कोणी सिंगल टर्म कोणाची आहे, इथं वायची टर्म आहे, इथं वायची टर्म आहे, तो सिंगल कौन हुआ यहाँ पे, एक्स. एक्स कोण आहे, सिंगल आहे. म्हणजे प्रोबेबली हे जे आहे डिफरन्शियल इक्वेशन हे लिनियर इन एक्स होणार आहे. काय होणार आहे, लिनियर इन एक्स. तुमच्या लक्षात येत असेल मी काय सांगतोय, लॉजिकल सेन्स होणं फार गरजेचं आहे मित्रांनो, लॉजिक वापरणं फार गरजेचं आहे. जर नाही लॉजिक वापरलं तर काय होणार नाही. सो आता हे बघूयात आपण काय करता येईल आपल्याला. सो स्टेप नंबर 1, ह्या स्टेप नंबर 1 मध्ये थोडंसं रिअरेंज करावं तर लागणारच आहे, पण पहिल्यांदा मी काम करतो, हा एवढा पार्ट आहे याला पलीकडे घेतो. जर मी त्याला पलीकडे घेतलं तर काय येणार आहे बघा, हा एवढा पार्ट ऍज इट इज राहील, एक्स मायनस ई रेस टू
टॅन इनव्हर्स ऑफ वाय dy बाय dx इज इक्वल टू, हा पार्ट पलीकडे नेला तर मायनस साईन लागेल त्याला, मायनस 1 प्लस वाय स्क्वेअर, राईट. आता इथं एक्स हा सिंगल आहे म्हणजे लिनियर इन एक्स आहे, पण जर लिनियर इन एक्स असेल तर आपली टर्म कशी असते माहिती आहे सगळ्यांना, dx बाय dy प्लस px इज इक्वल टू क्यू. असं सिंगल एक्स आहे तर लिनियर इन एक्स असण्यासाठी dx बाय dy पाहिजे. इथं तर मात्र काय dy बाय dx, म्हणजे याला काय करावं लागेल, रेसिप्रोकेट करावं लागेल, पण त्यासाठी त्याला कुठे टाकावं लागेल, तिकडे न्यावं लागेल. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे न्यावं, त्याचा रेसिप्रोकल करून लिहायचं. म्हणजे काय येणार आहे, एक्स मायनस ई रेस टू टॅन इनव्हर्स ऑफ वाय इज इक्वल टू, ओके, इज इक्वल टू काय येणार आहे सांगा मग आता, मायनस 1 प्लस वाय स्क्वेअर, आणि ते आता आपण लिहिणार आहोत dx बाय dy. सिंपल, राईट. क्लिअर झालंय. आता बऱ्यापैकी गोष्टी आपल्या हिशोबाने आल्यात. आता याला काय करायचंय, अल्टिमेटली हे कुठं असतंय, लेफ्ट हँड साईडला असते, म्हणजे याला इकडे लेफ्ट हँड साईडला घ्यावं लागेल. मग हा पार्ट लेफ्ट हँड साईडला घेत असताना हा जो पार्ट आहे मायनस, तर ठीक आहे एक स्टेप वाढवतो, जाऊ देत, याला पलीकडे घ्यायचे, पण मी वेगवेगळ्या स्टेप्स लिहितो, कन्फ्युजन नको तुमचं अजिबात. 1 प्लस वाय स्क्वेअर dx बाय dy, ओके, हे इकडे घेतल्यामुळे मायनसच्या ऐवजी प्लस झालं, आणि मग हा पूर्ण ब्रॅकेट जो आहे, हा ब्रॅकेट इथे काय साइन याचा प्लसच एक्स आहे, प्लस एक्स, आणि हा पार्ट जो आहे याला मी आता पलीकडे घेणार आहे. एकाच वेळी दोन ऑपरेशन करतो, पलीकडे नेला तरी तर मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, प्लस. सो ई रेस टू टॅन इनव्हर्स ऑफ वाय. ओके, आता बऱ्यापैकी स्ट्रीमलाईन झाले, तरी पण अजून एक कोणतरी पाहुणा एक्स्ट्रा आहे. कोणी, हा ब्रॅकेट एक्स्ट्रा. मग त्या ब्रॅकेटला काय करायचंय आपल्याला, रिमूव्ह करायचंय. सो इन ऑर्डर टू रिमूव्ह दिस ब्रॅकेट वी हॅव टू डिवाइड इट थ्रू एव्हरी टर्म. प्रत्येक टर्मला डिवाइड करून बघूयात. मग काय होणार आहे बघा, dx बाय dy प्लस 1 अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर, राईट, आणि x ॲज इट इज इक्वल टू e रेस टू टॅन इनव्हर्स ऑफ y अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर, राईट. आता पाहून घ्या, आता प्रॉपरली कळालंय आपल्याला काय आहे हे. हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. dy बाय dx मॅपिंग करून बघा, हा ब्रॅकेट म्हणजे p आहे, x आहे, आणि हा पलीकडे फक्त फंक्शन ऑफ y पाहिजे, तर हे सगळं फंक्शन ऑफ y. दॅट्स ऑल. ओ, म्हणून काय लिहिलं आपण, दिस इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन व्हिच व्हेरिएबल, इन x. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मग आपल्याला p कोण आहे आणि q कोण आहे हे लिहिता आलं पाहिजे. सो p काय आहे ते इथे लिहूयात आपण. काय आहे p बघा बरं, 1 अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर, आणि क्यू काय आहे ते पण बघून घ्या. क्यू आहे ई रेस टू टॅन इनव्हर्स ऑफ वाय अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर, राईट. सो पी मिळाला, क्यू मिळाला, आणि त्याच्यानंतर मग काय करत असतो आपण, महत्वाची स्टेप करतो ती म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर. सो नेक्स्ट स्टेप इज स्टेप नंबर 2. ही आहे स्टेप नंबर 1. मग इंटिग्रेटिंग फॅक्टरसाठी फॉर्म्युला पण माहिती आहे आपल्याला, ए रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी, आणि आता काय असणार इथे डीवाय. इथे तुमच्याकडे काय डीवाय, म्हणून इथे काय डीवाय. सो दिस इज इक्वल टू ई इंटिग्रेशन पी. पी काय आहे, 1 अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर डीवाय. ओके, आता हे सॉल्व्ह करूयात. आता सॉल्व्ह काय करायचं, इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं, 1 अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर. स्टँडर्ड आहे फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय येणार आहे, ए रेस टू टॅन इनव्हर्स ऑफ वाय, बरोबर. हा काय झाला, इंटिग्रेटिंग फॅक्टर, राईट. दिस इज युअर इंटिग्रेटिंग फॅक्टर, ठीक आहे. वन स्मॉल करेक्शन, इथे जे आहे इथे मायनस साइन आहे बरं का, प्रॉब्लेम चुकीचा दिला मी. मायनस साइन आहे, म्हणजे कुठे कुठे सगळीकडे मायनस साइन तेवढं ऍडजस्ट करून घ्यायचं. मायनस मायनस, इथे मायनस मायनस, आणि इथे मायनस, ई रेस टू मायनस टॅन इनव्हर्स ऑफ वाय, असं, ठीक आहे. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळाल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप जी आहे ते आहे जनरल सोल्युशनची. जनरल सोल्युशन मध्ये आपण फॉर्म्युला यूज करतो. कुठला फॉर्म्युला यूज करणार आहे सांगा बरं, ज्याच्यात लिनियर आहे त्याने स्टार्ट करणार. सो लिनियर काय आहे, लिनियर इन एक्स. सो आन्सर मस्ट बी स्टार्ट विथ एक्स, देन इनटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dy प्लस सी. एक एक टर्म लिहूयात आता याच्यातल्या. एक्स आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर आपल्या समोर आहे, ई रेस टू टॅन इनव्हर्स ऑफ वाय, राईट, इज इक्वल टू इंटिग्रेशन. क्यू काय आहे, इथे क्यू आहे बघा, ई रेस टू मायनस टॅन इनव्हर्स ऑफ वाय अपॉन
1 प्लस वाय स्क्वेअर, राईट. सो आता इथे तुम्ही जर पाहिलं तर इंटिग्रेटिंग फॅक्टरने याला मल्टिप्लाय करायचंय. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज ई रेस टू टॅन इनव्हर्स ऑफ वाय dy प्लस सी, राईट. सो दिस इज इक्वल टू, आता तुम्ही नीट ऑब्झर्व करा केअरफुली. तुमच्या एक गोष्ट तुम्ही नोटीस केलेली असेल, इथे ई आहे, इथं पण ई आहे, मध्ये मल्टिप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये, आणि त्यांची पॉवर जर मला सांगा सेम बेस असेल आणि मल्टिप्लिकेशन असेल त्यांच्यामध्ये, तर आपण त्यांच्या इंडायसेसची काय करतो, ऍडिशन करतो, करेक्ट. सो काय मिळणार आहे, साईडला करूयात आपण. ई इंटू ई आहे म्हणजे बेस एकदाच लिहिला, आणि त्यांच्या इंडायसेसची ऍडिशन म्हणजे काय, टॅन इनव्हर्स ऑफ वाय प्लस पुढची पॉवर काय आहे, ही पॉवर मायनस टॅन इनव्हर्स ऑफ वाय, ही पॉवर टॅन इनव्हर्स ऑफ वाय. म्हणजे काय झालं, हे दोन्ही एकमेकांना कॅन्सल होतात. सो काय राहिलं मित्रांनो, ई रेस टू झिरो येणार, आणि ई रेस टू झिरो म्हणजे काय येतं, 1 येतं. सो काय लिहिलं मी, 1 हे आन्सर येईल, 1/1 प्लस वाय स्क्वेअर आणि dy प्लस सी, करेक्ट. याचं कारण काय, ई रेस टू झिरो इज इक्वल टू 1, हे माहिती पाहिजे आपल्याला, साईडला फक्त नोट करून ठेवायचं. सो फायनली वी आर ऑलमोस्ट देअर. मग काय आहे तुमचं हे आन्सर बघा, एक्स इंटू ई रेस टू टॅन इनव्हर्स ऑफ वाय इज इक्वल टू, इथे सांगा परत एकदा याचं इंटिग्रेशन काय येणार आहे, 1/1 प्लस वाय स्क्वेअरचं, तर ते येणार आहे टॅन इनव्हर्स ऑफ वाय प्लस सी, राईट. सो दिस इज युअर जनरल सोल्युशन. फाईन.